तर मित्रांनो ब्लॉग प्लॅनेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी 2-3 महिन्यांनी ब्लॉग बनवतो डायरेक्ट, कारण की आम्ही चाललो आहे आता एकविरेला। पदयात्रा आमची आहे का इथून गावातून रोड खुर्द ते कारलेला, तर आम्ही पायी चालत जाणार आहोत। आणि तिथे पायी चालत जाताना आम्ही काय काय धमाल करतो, मस्ती करतो, ते सर्व काही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू। सो ब्लॉग न स्किप करता शेवटपर्यंत पहा। तर चला, आता आरती होत असेल देवळात, तर आरतीला जाऊ। चला, बाय बाय। आता दर्शन करायला आलेलो आहे आणि सगळे आता दर्शन घेऊया देवीचे लगेच आणि निघूया। आता रॉत पोचलोय आणि आता पुढचा टप्पा डायरेक्ट कुठं वाकणला आता भेटूयात। चला जाऊयात वाकणला। अक्षय, तर तुझं कितवा वर्ष आहे मित्रा? माझं 9वं वर्ष। मग चालशील ना? आता फोटोशूट चालू आहे मित्रांनो। आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या। मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बाया। उदो उदो माते की जय। पाटक लागलेला आहे, पाटक लागलेला आहे। आई माऊलीचा उदो उदो माते की जय। आई माऊलीचा एकविरा माते की जय। एकविरा माते की जय। आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या, ए आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या। मन पुरव मित्र बघू शकता, आम्ही ट्रॅक मधनं चालतो, पण नवीन जुगाड आहे। खडी टुकतात म्हणून टोचन लावलेलं आहे, टोचन लावून ट्रॅक वर। आणि बघू शकता बोगदा आला, बोगदा टनेल। आई माऊलीचा उदो उदो। तर मित्रांनो आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आणि आमच्या गावाची मंडळी आहे आणि ह्याला पाहू शकता लय बुद्धी। नाश्ता झालेला आहे, आता आम्ही निघणार सरळ तर मित्रांनो नाश्त्याला थांबलोय आता। बहुतेक जणांचा नाश्ता झालाय, आम्ही लेट आलोय म्हणून आमचा राहिलाय। आणि इथं पाहू शकता कौशल डाके। काय बोलणार तू? कितवं वर्ष आहे? आणि त्याच्याच साईडला निखिल पाटील। काय बोलणार निखिल पाटील? नाश्त्याला थांबलोय आता। नाश्ता खूप भूक लागलेली, आता नाश्त्याची चांगली व्यवस्था झालेली आहे। आता नाश्ता केल्यावर आम्ही आता लगेच विराईची पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची, माझी विराईची माऊली। तर मित्रांनो आता क्षणभर विश्रांती घेतली आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे पालीत आणि आहेत फंटर आमचं। आणि मग आता पालीत थोडासा काहीतरी खाणार पिणार, मग पुढचा टप्पा रासलला जाणार आणि नेक्स्ट जांभूलपाडा। तर चला जाऊया। आणि तर आता तुम्ही बघू शकता भाऊची हालत काय झाली। आता पहिल्यांदा म्हणजे रोहापासून पालीला येऊन आपला भाऊ बसलाय आणि पायाची हालत बघू शकता। थोडंच वेळात तुम्हाला पायाला फोडा येताना बघणार आहे, भेटणार आहे। आणि जर फायनली मित्रांनो आता आम्ही पालीमध्ये पोचलो आहे आणि आता ज्यूस बीस पिऊ। तर वेद काय बोलतोय, कसा वाटला एवढा प्रवास करताना तुला? मस्त वाटला, फक्त पाय जरा। आणि बघा आमचे पाय, आम्ही यंदा बिना चपलेचा चाललो आहे एकविरेला आणि आमचे पाय एकदम गरम गरम झालेले आहेत। आणि हे बघा आता पालीत एंटर झालेलो आहे, तर चला जाऊया। तर मित्रांनो आता आमची शर्यत लागली। बाकासूर बोलतोय मी 13 किलोमीटर धावत जाणार आहे आणि शाप पायाच्या पिष्ट्या बिष्ट्या सगळ्या उरल्यात आणि आमचा बाकासूर धावाय सुटलाय बघा। बाकासूर बोलते साल्टी केली तरी नको 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 नको। तर मित्रांनो आता आमचं जेवण बिवण झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या टप्प्यासाठी रवाना झालो आहे। आणि आमची गँग आता पुढे गेली अर्धी आणि आता जांभूलपाड्याला आईलो दूरुंची भेटीला, साकडं घातीला माई माऊलीला, येईला भेटीला दर वर्षाला, तुझे बरकत काम धंद्याला, डम डम डमक वाजवर, डम डम डमक वाजवर, एकविराईचे देवलाशी मला नाचवर, अरे एकविराईचे देवलाशी मला नाचवर। तर
तर मित्रांनो आता मी पेडलीमध्ये आलो आहे आणि जाम संध्याकाळ झाले आणि जाम पाटे राहिलोय. आम्ही फक्त दोघंच राहिलोय आणि बाकी सगळी पुढे गेलीत मित्रांनो. तर जाऊया हळूहळू, पाय पण जाम दुखत आहेत. तर जाऊया जांभूलपाड्याला डायरेक्ट भेटूया. तर मित्रांनो 7 वाजले अजून काही पोचलोय नाही, सगळी दमलोय. आणि हे बघा मोरणीशी चालतायत. ट्रेन बघा ही. चला चला पटापट पटापट पटापट.